काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्यावर आज अंत्यसंस्कार पार पडणार आहेत। कोल्हापुरात त्यांनी काल अखेरचा श्वास घेतला आणि आज संध्याकाळी 5 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतील। त्याआधी 9 वाजल्यापासून डी.वाय. पाटील यांच्या अंत्यदर्शनाला सुरुवात होतीये। 4 वाजता अंत्यदर्शनानंतर अंत्ययात्रा निघेल आणि संध्याकाळी 5 वाजता कोल्हापुरात अंतिम संस्कार पार पडतील। डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनामुळे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे। राज्यपाल पदाच्या कार्यकाळात त्यांनी शिक्षण, प्रशासन आणि सामाजिक उपक्रमांना नेहमीच प्राधान्य दिले। शेतकरी कुटुंबात झालेला जन्म, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं हा त्यांचा ध्यास आणि शिक्षण क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी सामाजिक आणि सहकार क्षेत्रात केलेलं काम हे आजवरच्या त्यांच्या प्रवासाचं मान आहे आणि आपण आज त्यांना शेवटचा निरोप देतोय। अधिकचे अपडेट आपण घेऊया आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, आज सगळेच त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पोहोचतायत। कोणते नेते पोहोचलेत, कोणते नेते पोहोचणार आहेत? संध्याकाळपर्यंतचा आजचा त्यांचा प्रवास कसा असेल? 5 वाजता शासकीय इतमामामध्ये डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। कसबा बावड्या इथल्या त्यांच्या निवासस्थानी आता त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे आणि सगळ्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातले जे मान्यवर आहेत ते ह्या ठिकाणी येत आहेत। माझ्यासोबत बोलण्यासाठी माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील आहेत। सर, काय एखादी आठवण डी.वाय. दादांची? काय खूप आठवणी आहेत, तुम्हाला दाखवायला वेळ नाही, पण पहिली आठवण त्यांची मी सांगतो की मी त्यावेळेस वकील होतो। वसंतदादांकडे काम होतं, पहिले संस्था काढायची होती। तर दादा म्हटले की अरे, मी म्हणलो दादा याला बघतो असं काय म्हणतं। त्याच्या वडिलांनी मला त्यावेळी भूमिकेत असताना चांदीचे 1000 रुपये दिले। मग पुढे आम्ही बोललो की मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, एक ओळीचा अर्ज आणि त्याच्यावर दादांची सही। शेवटी जमीन तर म्हणजे घ्या ना, मग बेलापूरला आहे मी, ते नव्या मुंबईत। किती पाहिजे? डी.वाय. म्हणले 5 एकर। हळूच डी.वाय. म्हणतात जमीनला पैसे कुठे? दादा म्हणले अरे फुकट कशी देऊ, जमीन फुकट कशी देणार? तर मला म्हणले तुम्ही सांगा उपाय वकील साहेब। मी म्हणलं एकच उपाय आहे, आम्ही तुम्हाला चेक देतो, तुम्ही आम्हाला खरेदी करून द्या। सरकारचा कारभार आहे, 4-8 दिवस चेक भरू नका, आम्ही बोर्ड लावल्याबरोबर आम्हाला पैसे येतील। दादाने दिले ना जमीन, मग ते आम्ही नंतर पैसे दिले। मग आम्ही दुसऱ्या बँकेला सांगितलं 5 कोटी द्या, त्यांनी गेले आणि मग ते सुरू झालं। तर ही जी त्यांची त्यावेळची दृष्टी होती, आपल्याकडे काहीच नाही आणि आपण एवढं सगळं। आज आपण डॉक्टर डी.वाय. पाटील यांना शेवटचा निरोप देतोय। त्यांचं अंत्यदर्शन सुरू झाले आणि संध्याकाळी 5 वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत।